आता कुठे ठेवायचा म्हणले माझ्या डोक्यावर ठेवू मी. दान देणारा स्वतंत्र आहे. दान देणारा कसा असला पाहिजे? स्वतंत्र आला पाहिजे, परतंत्र नसला पाहिजे. सप्त्याची पट्टी देणारा स्वतंत्र असला पाहिजे. नाही पट्टी म्हणले घरी विचारून येऊ काय म्हणलं इतकी देऊ काय म्हणलं मग स्वतंत्र नाहीस तू, परतंत्र. आपण स्वतंत्र का परतंत्र? आपलं लोकांच्या हातात आहे. आपलं स्वतंत्र काहीच नाही. जन्म घेणं आपल्या मनावर नाही आणि मरण पण आपल्या मनावर नाही. जन्म घ्यायचा वासनेसोबत आणि मरायचं यमाच्या मनात आलं तेव्हा न्यायचं, बस चला म्हणले की निघाले. संतांचं ते स्वतंत्रामध्ये आहे सगळं. ऐका ना आता, ऐका ना. बळीराजाला असणारं डोक्यावर पाय ठेवला आणि बळीराजा पाताळात घातला. पण बळीराजानं अशी पायाला मिठी मारली, पाय सुटन. बळी पाय सोड की. सोड ना गड्या म्हणला. आता कस काय सोडीच ना म्हणला. बळी पाय सोड, सोड ना म्हणला. म्हणजे कस काय सोडणार? सोडीच ना म्हणला. योग्याचे ध्यानी ध्याताना थोडीशी. अरे योग्याच्या तब्याच्या ध्यानात नाहीस ते पाय पाहायला मिळाला, आता कसा सोडील म्हणला. महात्मे म्हणून गेले माझे चित्त तुझे पायी राहू ऐसे करी काय. ते पाय आता डायरेक्ट मला पाहायला मिळालाय. महाराज म्हणले चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, पण माझा तुझा पायच माझ्या डोक्यावर आहे, आता कसा सोडील म्हणला. असाच धरला. सोडीत ना म्हणला, सोडीत ना म्हणला. ऐकणार ऐकणार म्हणे काय माग काय मागायचे बळी. हा आता जमलं म्हणला. माग काय वचन द्यावं लागते म्हणला. देवा म्हणलं मी देव आहे, मजापासून घेतलंस की म्हणलं. आता जसं घेतो तसं देतो. या हातानं द्यायचं त्या हातानं वचन द्यावं लागते. भगवंतानं वचन दिलं माग बळी काय मागायचे. माग माग बळी काय मागायचे. माग काय. बळीराजानं सांगितलं देवा जसं आता माझ्या पुढे दिसायला असा दिस, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे माझ्या दृष्टी पुढे, जशाला तसा राह म्हणले. जशाला तसा. ठीक आहे काही हरकत नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सोन्याचा दंड हातात घेतला. सोनेरी कपडे असे चोपदाराचे अंगावर घातले. राखीला बळीचा दारवंटा आणि सारथी झाला अर्जुनाचा. बळीच्या दारामध्ये दारवंटा टाकले. रामायणामध्ये फार सुंदर वही येते. रमेश महाराज आपण हो निरंक बळीशी मागो गेला भीक आणि तिने द्वारपाळ केला देख पुराणे सकळ करणे ती. आपण होऊन या रंक. आपण भिकाऱ्याचं सोंग घेतलं आणि बळीराजाला भीक मागायला गेला. भीक माग काही नसल्यावर माग जाव, असल्यावर आम्हाला बनमनी सवयच लागली. काही मागा तांदूळ आहेत का, डाळ आहे का, मुगाची डाळ आहे का, बस ग मुगाची डाळ. ऐका ना ऐका ना. जे एखादी गोष्ट नसल्यावर माग जा, पण असलेली गोष्ट मागणं पाप लागते. नसल्यावर मागितल्यावर पाप नाही. आपल्याला खायला नसल्यावर कोणाचा एखादं वाळू काही तोडून नेलं पाप लागत नाही. इकून तोडून देते शेजारले देते खाते का म्हणले खोटे का जमत नाही त्याच्या घरी नेऊन देते. त्या लोकांचे चोरून आणायली. चोर सोसायटीचे अध्यक्ष बस ग किरकिर नसले. ऐका ना ऐका ना. लोकाला त्रास देण्यासाठी भगवंताने अवतार धरला. बळीनं दारामध्ये द्वारपाळ करून टाकलं. महिना झाला, 1.5 महिना झाला, 2 महिने झाले, मालकाचा पत्ता नाही. मालकाचा पत्ता नाही. लक्ष्मीमाता नाराज झाली. लक्ष्मीमाता कुठं असतील कुठं असतील कुठं असतील. पहिल्या काळात मोबाईलही नव्हते. घेते मोबाईल लावते फोन असे नव्हते. देवाला लावायला पहिले काय मोबाईलही नव्हते. देवाचा मिस कॉल आलाय म्हणायचं काम नव्हतं. ते मोबाईलच नव्हता. ते मिस कॉल कुठून येईल. ऐका ना ऐका ना. आता काय करावं काय करावं. नाराज आहे. तितक्यात नारद ऋषी आले. चालतं बोलतं व्यान मोबाईल. पूर्वीच्या काळाचा मोबाईल म्हणजे नारद ऋषी होते. त्याला काय म्हणते तिकडे बातमी तिकडे तिकडे बातमी इकडे. त्याला काय म्हणते हा काय म्हणते त्याला. त्याला राजाच्या भाषेमध्ये जासूस म्हणते. जासूस काय म्हणते. हो इकडे खबर तिकडे तिकडे खबर इकडे द्यायची. ऐका ना ऐका ना ऐका ना. नारद ऋषी नारायण नारायण करत आले. लक्ष्मी मातेला पाहिलं तो चेहरा नाराज आहे. आई काय नारदा भांडणं झाली का तुमचे. चेहरा कसा नाराज दिसायला. म्हण नाही नाही चेहरा नाराज दिसायला. भांडणं काही झालेत का. म्हणे नाही. भांडणं कशाचे नारदा. 2-3 महिने झाले रे. मालकाचा पताच नाही. कुठं गेलेत की कोण्या कामात आहेत की घराकडे चक्कर पण नाही. चक्कर 2-3 महिने. म्हणे हो. आता बळीच्या दारात पाहिले की म्हणले सोन्याचा दंड घेऊन हातात उभे.
आणि माय म्हणले तिथं काऊन उभे राहिले? कर्म म्हणलं त्याचं कर्म, लोकांचं वाटोळ करायला गेले. त्याचं झालं ना, त्याचं लोकांसाठी खडा खोदला की आपल्याला मध्ये उतरा लागतं. आणि मग नारदा आता मालक कधी येतील रे? कधी येतील? कधी येतील? बळी जिवंत आहे तवर नाही. आणि माय म्हणली बळी जिवंत आहे तवर, म्हणजे तवर येत नाही. नारदा आता मालकाला तुम्हाला जावं लागते म्हणले सोडवायला. तुम्हाला जेव्हा जेव्हा मालकावर संकट आलं तेव्हा तेव्हा तुम्ही सोडिले मालकाला. ज्येष्ठ महिन्यामध्ये एक पौर्णिमा येते. कोणती? आपण वडाची पूजा करतो ती कोणती पौर्णिमा? वड सावित्री पौर्णिमा. तेव्हा मालकावर संकट आलेलं मालकीने सोडिलं यमाच्या तावडीतून. वडाच्या झाडाची पूजा केली, वृक्षाची पूजा केली की एवढी ताकद आहे, एवढी ताकद. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणले ते आमचे पाहुणे आहेत. कोण? ते आमचे पाहुणे आहेत म्हणजे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनकरी, वृक्षवल्ली आम्हा जेव्हा जेव्हा मालकावर संकट आलं तेव्हा तेव्हा तुम्ही सोडिले. तुम्ही एवढी ताकद आहे तुमची. मालकावर संकट आलं तर सोडून आणायची ताकद आहे. त्याला संकटात पाडी जाऊ नका म्हणजे बस झालं. सोडवायचं काम तुमच्या माग आहे, संकटात पाडायचं काम नाही. कोणतं काम आहे? सोडवायचं. कदाचित एखाद्या मालकाला कोणी त्रास देऊ लागलं आणि मालकाचा चेहरा नाराज दिसला, घराच्या बाहेर जाईनच म्हणा. होय हो, 2-3 दिवस झालं तुम्ही बाहेर जाईन, नाराज दिसायले. काय बाण काय नाही म्हणलं फलानं रोज शेअर द्याले उगीच्या उगी. थांबा थांबा म्हणले व्हा पुढे मी येते म्हणा. त्याला पुढे पाठवायचं. ते काही म्हणू लागला की तुम्ही काकणं मागं करायचे. बोल म्हणा आता, आता मनच गड्या म्हणा. त्याची नाही बोबडी वळली तर मला म्हणा तुम्ही. ते पुन्हा एका शब्दानं जर मालकाला बोललं ना, होगत म्हणायचं आता मनच गड्या म्हणा. आता तू बोलत म्हणा, तुला सांगते जरा काय होईल ते होईल म्हणा. इतकी तुमची ताकद आहे माय, इतकी ताकद. लक्ष्मी माता तुम्हाला जावं लागते मालकाला सोडवायला. बरोबर नारदा? काय करतेत मालक? आता बळीच्या दारात नौकर आहेत म्हणले. लक्ष्मी मातेनं विचार केला, मालक जर नौकर असतील तर आपल्याला आता मालकीन कसं होत आहे? हिनं एका भिकारणीचं रूप धरलं. कोण? लक्ष्मी. अंगावरले अलंकार काढून ठेवले घरीच. फाटकं वस्त्र नेसलं, फुटकं कटोर हातामध्ये घेतलं, वाकडी तिकडी काठी हातात घेतली आणि बळीच्या नगरामध्ये भिक्षा मागायला लक्ष्मी माता आली. भिक्षा मागायला भिकारणीच्या रूपामध्ये. माय वाड माय वाडे माय, वाय माय वाड माय वाडे माय, बब्याची माय वाड माय वाडे माय. भीक मागायली. काही बाया भिक्षा वाढता वाढता पाहू लागल्या. म्हणल्या माय भिकारीन म्हणाले, पण भिकारीन नाही म्हणली, सोंग घेतलेली दिसायली. सोंग अंगावरले अलंकार जरी काढले असते त्याचे वळ तशाला तसे होते. वळ वळ गळ्यातलं ते काढलं होतं, ते वळ तशाला तसे उमटले होते. हातातल्या अंगठ्या काढून ठेवल्या होत्या, हातातल्या काकणं काढून ठेवल्या होत्या. ते काकणं घातलेली वळ तशाला तसे होते. कोण जरी अंगठ्या लोकांच्या 4-5 घालून ते बोटातल्या काढून पाव त्याला तेव्हाच कळते त्याचे आहेत की नाही. कळते तुम्ही झुंबर कोणाचे जरी आणले तर तेव्हाच कळते. लोकांचे आणलेले 3दा हात लावती. पडले काय की पडले काय की समजायचं. हिचे नाहीत समजायचं. तेव्हाच कळते, तेव्हाच कळते आपले आहेत की नाही, तेव्हाच कळते. ऐका ना मग, ऐका ना आता, ऐका ना. कुठं आलतो आपण आता? बळीराजाच्या दारामध्ये भिक्षा गावात मागत होती. काही बायांनी निरोप पाठवला, राजा 2 दिवस झाला आपल्या गावात भिकारीन आली, भिकारी नाही आहे. राजा म्हणला असल कोणी बाई, आपल्याला काय करायचं. एका दिवशी बळीराजा तुळशीला पाणी घालत होते. तुळशीला पाणी, आणि तुळशीला पाणी घालता घालता त्या दारामध्ये भिक्षा मागण्यासाठी लक्ष्मी माता आली. भिकारणीच्या रूपात, भिकारणीच्या रूपात तुळशीला पाणी घालता घालता लक्ष्मी माता त्या दारामध्ये भीक मागायला आली. बळीराजा तुळशीला पाणी घालत होते. राक्षस होता बळीराजा, तरी त्याच्या दारात तुळस होती. आम्ही माणसं असून सुद्धा तुळस दारात नाही आमच्या. तुळस किती पाप आहे. नाव तुळसूबाई, तुळशीचा पत्ता नाही दारात. म्हणलं तुळशीचा माय म्हणली मोहत नाव तुळसूबाई. महाराज म्हणले तुळस काल लावायची. म्हणलं बस का तोच नाव तुळसूबाई. ऐका ना माय, तुळशीला पाणी घाली जाव, तुळशी घाला पाणी, देव करा धणी.
तुळशीला पाणी घाली. तुळशी सारखं वृक्ष परोपकारी कोणतंच नाही, कोणतंच नाही. ऐका ना, ज्याच्या दारात तुळस नाही, महाराज म्हणले ते घर नाही, मशान आहे, मशान, घर नाही. ऐका ना, ऐका ना, देवाला स्नान घालता वळे आधी पाणी देवाला घाली जाव का आधी तुळशीला? तुमच्याकडे काहीच करीत नाही, देवालाच घालीत नाही. मग ताण म्हटला देवालाच घालीत नाही, कशाला कुठतानेच म्हटले. मग जाऊ द्या, कर कर. महाराज देवालाच घालीत नाही म्हण, काय करायचं काय? आधी पाणी तुळशीला घाली जा, आधी तुळशीला आणि मग देवाला. आमची देवत होती, उरलेलं तुळशी होती, शट तुळस वाळती. महाराज मग वर्षातून 4-5 बार तर आमची तुळस वाळते. देवाचं पाणी ओतल्यावर कशी राहील? ते कुंकाचं राहते तेजा, ते तुळशी होती ती. आणि वतीले होते अशी झाडी ती पुन्हा त्या तुळशीला वरून होत होत वरून होतो. ऐका ना, काय काय तर महाराज पाकिस्तानी निघाले, रविवारी तुळशीला पाणी घालू नाही सांगायले. मला एक जण म्हणले महाराज रविवारी तुळशीला पाणी घालूच नाही. मी कोण सांगितलं तुला? कोणता तरी महाराज आणता आण म्हणलं माझ्याजवळ, त्याला सांगितलं जराशी मजा, रविवारी घालू नाही तुळशीला. कोण सांगितलं घ्यायला रविवारी तुळशीला पाणी घालू नये? कोण म्हणलं तुम्हाला तुळशीला पाणी घालू नये रे? एकही दिवस बिन पाण्याची तुळस ठेवू नये, एकही दिवस. आपल्याला अडचण असल्यावर घालू नये, एखादं काही सुतक पडलं तर घालू नये. बाकी तुळशीला बिन पाण्याची घरात कधीच ठेवू नये, कधी. ज्या दिवशी तुळशीला पाणी घातलं नाही त्या दिवशी यमाची स्वारी येण्याची शक्यता असते आपल्या घरात, लक्षात राहू देत जा. म्हणून तुळशीला कधी पाणी घालायचं विसरायचं नाही, कधीच कधीच कधीच. बळीराजा तुळशीला पाणी घालता घालता पाहिलं तर ती भिक्षा मागणारी भिकारीन दिसली. बळीराजाच्या लक्षात आलं, बाया म्हणते ते बराबर आहे, भिकारी नाही आहे, भिकारी नाही. पूजेचं साहित्य तुळशीच्या वट्यावर ठेवलं आणि बळीराजा त्या लक्ष्मीच्या जवळ आले. ताई कोण आहेस तू? ताई म्हणल्या लक्ष्मी माता म्हणली, दादा मी अनाथ आहे रे, मला कोणीच नाही, कोणीच नाही. बळीराजा म्हणला, ताई मला तू दादा म्हणलीस? हो ना, तू ताई म्हणल्यावर दादा म्हणले. बळीराजा आहे मी ताई, तू आता मला दादा म्हणलीस, राजाची बहीण झालीस, आता तुला अनाथ नाही, तुला कोणाची भीती नाही, आजपासून धर्माची बहीण, तू माझी बहीण आहेस. मग दादा तुझे मालक कुठे आहेत? कुठे गेलेत की रे दादा? 5-6 महिने झालं पतात नाही. मी मालकाचा शोध लावतो ताई, जोपर्यंत मालक सापडत नाही तोपर्यंत माझ्या घरी राह, तू धर्माची बहीण आहे आजपासून. लक्ष्मी माता म्हणली, दादा तुझ्या घरी राहते गड्या, पण मला काहीतरी काम सांग. बिनकामाची राहत नाही, बिनकामाची. माणसाला किंमत आहे का? माणसाच्या कामाला किंमत आहे. कशाला किंमत आहे? कामाला. हरियाणाला ज्ञानेश्वरी वाचता येते, रामायण सांगता येते, कीर्तन करता येते, म्हणून लोक बोलत नाही. तर कोण विचारेल? घरचे विचारित नाही, ते बाहेरले थोडेच विचारतात. कोण विचारेल? माणसाच्या कामाला किंमत आहे, माणसाला किंमत नाही. एखादी सासू 8-15 दिवस गावाला निघाव, मग सुनजवळ येते, आत्या तिने काय डबल या बरं, लवकर या लवकर या. ती म्हणली का म्हणून ग? माय म्हणली, आत्या तुम्ही नसलं की नाही कसं घरच मागं लागत आहे. मला घर मागं लागत नाही, आत्याचं काम तुझ्या मागं लागते म्हणून म्हणायली, म्हणून आत्याचं सगळं काम हिला करावं लागते म्हणून आत्या. आणि तुम्ही नसलं ना ते घरात, मी घर मागं लागत नाही, माय आत्याचं काम तुझ्या मागं लागायले, वाढायले काम म्हणून म्हणायली. म्हणून काम असलं तर माणसाला किंमत आहे, काम नसलं की किंमत नाही. का हरियाणा तुम्हाला आता कसं रिकाम पण भेटलं, मला याच नवल वाटायचं. 3 वर्षात तर बाबा 3 दिवस सारखा मला आता दिसला, जवळ आहे वाटायले. नाही आपल्या सप्त्यामध्ये म्हशीचा चारा मीच करतो, तुमच्या बैलाचा फिरायचा जेवण सकाळी. ऐका ना, ऐका ना, कुठं आलतो आपण आता? ताई राजाची बहीण गण, तुला काम नाही दादा? मग तसं राहत नाही, मी भीक मागून खाईन. बरं ताई काय हरकत नाही. ताई तू आपल्या दोघांचा स्वयंपाक करी जा. राजानं कोणाच्या इथं खाऊ नये, कोणाच्या हातचं खाऊ नये, आणि महाराजाने पण कुठं खाऊ नये. राजानं कोणाच्या हातचं खाल्ल्यावर घातपात होण्याची शक्यता असते, आणि महाराजानं कुठं खाल्ल्यावर पुण्य कमी होण्याची शक्यता असते. कुठे खात जाऊ नये महाराजानं. आमचे महाराज हॉटेलमध्ये काय भजी काय ते काय ते काय. म्हणलं महाराज आमचं कसं वजनच पडणं, कुठून पडत येतो या शब्दाचं वजन? याच्या संग धाब्यावर खायला आणि तो कसं वजन पडत, कसं वजन पडत? माणसाने माणसाच्या पद्धतीने वागलं पाहिजे, महाराजांनी महाराजाच्या पद्धतीने वागलं पाहिजे. ऐका ना, आता ऐका ना. बळीराजाच्या घरी लक्ष्मी माता आता राहिली स्वयंपाक करायला.
सकाळी लक्ष्मी मातेनं सगळं अंगण झाडून काढलं. आता लक्ष्मी मातेनं झाडल्यावर काय साधारण झाड असत, ती आमची लक्ष्मी थोडीच होती. इकडे पुचके तिकडे हे असे कुठे पडपड जस काय सैतान पडायला इकडे तिकडे तिकडे. मला तर एक म्हणली महाराज मी का चहा प्यायला आमच्या घरी चला की. माझं नाव निर्मळा आहे म्हणली. काय नाव आहे? निर्मळा. म्हणून माय मी चहा पेत नसतो. माय म्हणली महाराज मौना निर्मला आहे, 25 वर्ष झाले म्हणली बिगर आंघोळीचा स्वयंपाक केलाच नाही म्हणली, आंघोळ करून स्वयंपाक करा जाते म्हणली. मौना निर्मळा आहे म्हणलं. चला निर्मळ आहे म्हणलं. चला मग काय गोर नाही म्हणलं माय. चल मग काय गोर नाही. आलो चहा प्यायला. जाऊन पाहत होतं महाराज दारामध्ये ते राखोंडा टाकलेला आणि ते दुरडा उडायला आणि त्या दुधात चालला तिकडं. ते नातं मी तर बसलेली दारात तिथंच राखोंडा टाकला. मी म्हणलं निर्मळा माय हे काय? माय म्हणली देवाचा मळा. मी म्हणलं माय मग गळा पाराव का म्हणून दाबला नाही, तू इथं घेऊन आली. तिचं नाव निर्मळा, तिचं नाव निर्मळा. ऐका ना माय, ऐका ना, ऐका. माणसाचं वागणं लक्ष्मी मातेनं झाडून काढलं. लक्ष्मी मातेनं स्वयंपाक केला आणि बळीराजा जेवायला आले. बळीराजानं ते स्वयंपाक पाहिला, ताट पाहिलं वाढलेलं. ताट सुद्धा वाढता आलं पाहिजे जेवायचं ताट. पोळ्या जर केल्या तर पोळी कशी वाढावं माहित पाहिजे. कोणी कोण वाढावं पुढून कशी. आपल्याकडून माणूस जेवायला बसले तिकून असावं पोळी. तुमच्याकडे वाढीतच नाही जेवायला. मग बरे जाऊ द्या किरकिर हातानंच खाते घेऊन मारा. कोण वाढते काय माहित. मीठ कुठं वाढावं. भाज्या केल्यावर भाजी कोणी कोण असली पाहिजे. पातळ भाजी असल्यावर कोणी कोण असली पाहिजे. कोशिंबीर असे ते नियम आहे. पत्राळीवर वाढायचे सुद्धा नियम आहेत. लक्ष्मी मातेनं ते ताट वाढलेलं पाहिलं. बळीराजा म्हणला अरे भिकारीन म्हणते पण भिकारीन नाही, मोठ्या घरची दिसायली, ताटफेट वाढायची माहितीये. बळीराजानं त्या ताटाला पाणी फिरवलं आणि त्याच्यातला एक घास तोंडात टाकल्या बराबर त्या स्वयंपाकाची चव कळाली. लक्ष्मी मातेनं केलेली पोळी होती ती तोंडात टाकलं की पाणी होत होती. आमची पूर्णाची पोळी पहा ती पहिल्यानं मोडतच नाही. इकून तिकून मोडली तर आळणात बुडली ती मुरतच नाही. इकून तिकून मुरायली तर चिटकून बटाला वस्ती ती अशी ओढू ओढू खावं लागते, निघतच नाही. अशी निघत आमची पोळी, आमची पोळी. मिळ नाही तिचा मिळ त्या पोळी. लक्ष्मी मातेनं केलेला स्वयंपाक पाहिला माहित. केलेला स्वयंपाक एकच घास तोंडात टाकल्या टाकल्या बळीराजाने विचारलं ताई काय दादा स्वयंपाक तो केलास? हा दादा मी केला. काय दादा माझ्या वहिनीसारखा जमला नाही की काय? चांगला नाही झाला? बळीराजाच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब सुरू झाले. ताई किती सुंदर स्वयंपाक केलास गो, किती सुंदर केलास. ताई तू दिसायला सुंदर आहेस, वागायला सुंदर आहेस, बोलायला सुंदर आहेस, स्वयंपाक सुंदर करता येते, तरी सुद्धा मालक तुला सोडून गेला. तुझ्या मालकाला कळत नाही का? कळत नाही काय म्हणूस तर बळीराजाचं तोंड दाबलं लक्ष्मी मातेनं. दादा माझ्या मालकाबद्दल एखादा शब्द बोललास तर माझ्यासारखी वाईट नाही. मी नाही थांबणार. मी नाही. माझ्या मालकाबद्दल काहीच बोलू नको. दादा माझा मालक तसा नाही रे. काहीतरी कोणाच्या शब्दात बंधनात कोणाच्या तरी कामात काहीतरी अडचण असेल तर अडकून बसलाय. नाही तर माझा मालक मला सोडून जायसारखा वाटले काय तुला? तसा नाही माझा मालक. सांच्या पारी घेत असेल का म्हणजे ते असं नाही, तसं नाही. ते काय लई रात्री होणार असा थोडाच आहे. माझा मालक तसा नाही दादा, तसा नाही. बळीराजानं सांगितलं नाही चुकलो आता पुन्हा म्हणणार नाही, पुन्हा म्हणणार नाही. ऐका ना माय. रोज बळीराजानं जेवण करायचं. रोज 2 ताटं वाढायची, एक लक्ष्मीला एक बळीराजाला. एका दिवशी बळीराजा जेवण्यासाठी आले आणि लक्ष्मी मातेनं एकच ताट वाढलं. एकच ताट. ताई तुला जेवायचं नाही? नाही दादा. उपास आहे का? नाही दादा उपास नाही. मग का जेवायचं नाही? दादा त्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस होता. त्याला कोणता दिवस म्हणते दिवाळीला? प्रतिपदा, पाडवा. पाडवा दिवाळीचा पहिला दिवस. दादा आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. होत आहे. आज कोणला वळते तुला माहिती आहे का दादा? लक्ष्मी माता म्हणाली दिवाळीच्या दिवशी कोणला वळते? तुमच्या इकडे वळीतच नाही दिवाळी. कोणला? कोण म्हणलं? भावाला. दिवाळीच्या दिवशी मालकाला वळते, भाऊबीच्या दिवशी भावाला वळते. दिवाळीच्या दिवशी मालकाला वळते. ऐका वळू गेले माय गेले द्वारके आणि जिकडे पाहे तिकडे चतुर्भुजा सारिके. त्या दिवशी मालकाला वळतेच.
दादा आज मालकाला ओळल्याशिवाय मी पाणी पण पित नाही दादा, आज माझा नियम आहे मालकाला ओळल्याशिवाय. बळीराजानं म्हणला ताई आता तुझ्या मालकाचा शोध लागला नाही, तू आज पाणी पण पिणार नाही. नाही दादा माझा नियम आहे ना, तू जेव दादा. बळीराजानं सांगितलं ताई माझी बहीण जर उपाशी राहत असेल घरामध्ये दिवाळीच्या दिवशी तर मी कसं जेवण करत, मी पण करणार नाही. ताई आता तर काही नाही इलाज आहे ग, पण तुला एक गोष्ट सांगू ऐकते का? सांग ना दादा सांग ना. ताई माझ्या दारात एक द्वारपाळ आहे आणि मग ते सगळ्याच्या हृदयात राहते म्हणे. एकदा जाऊन त्याला ओवाळ आणि ते जर तुझ्या मालकाच्या हृदयात दिसला, मालक त्याच्या हृदयात दिसला तर मग तू जेव, नाही तर जेवू नको. आता हिला कोण पाहिजे होतं? मालकच पाहिजे होतं. आता ते द्वारपाळ कुठे याचा शोध करू लागले. जमलं गड्या म्हणजे आता म्हणली दादा खरं की खरंच म्हणलं ताई मी का खोटं बोलायला वाटला तर जेव, नाही तर दोघंही उपाशी राहू म्हणला. जाऊ दे. हिनं पूजेचं साहित्य घेतलं आणि ज्या दारामध्ये महाराज भगवान उभे होते तिथं आली. भगवंताच्या लक्षात आलं आज दिवाळी आहे, आज माझी लक्ष्मी मी गेल्याशिवाय पाणी पण पित नाही, आज मला जाता येत नाही. सोन्याच्या दंडावर ब्रह्मांडाच्या मालकानं आपली हनवटी ठेवली आणि ब्रह्मांडाचा मालक लक्ष्मीची आठवण करून रडू लागला. अरे मी या बळीच्या दारामध्ये द्वारपाळ होऊन थांबलो आणि आज मला आता काही जाता येत नाही आणि मी घरी गेल्याशिवाय माझी लक्ष्मी मला वळल्याशिवाय जेवत नाही. आज माझी लक्ष्मी उपाशी राहते, आज माझी लक्ष्मी उपाशी राहते. लक्ष्मी उपाशी स्वतःच्या पत्नीसाठी रडू लागला. त्याचं नाव ब्रह्मांडाचा मालक विष्णू. आता याच्या पलीकडे काय भाग्य असावं? ऐका ना माय, आपलं काही दुखू लागल्यावर जर मालकाच्या डोळ्यात पाणी येत असेल तर याच्यासारखं पुण्य तुम्ही कोणतं केलंय समजावं कोणतं. अरे आपलं काही दुखू लागल्यावर रात्रंदिवस मालक आपल्या पुढे उभा राहत असेल, याच्या पलीकडे आपण पुण्य काय केले माय, काय पुण्य केले. मालक जर कोण्या गावाला गेला तर आपली मालकीन घरी उपाशी राहते म्हणून काही खात नसल आणि तिथं घरी येत असेल माझी मालकीन उपाशी राहते, मालकीनीची काळजी करीत असेल तर याच्या पलीकडे काय पुण्य केले म्हणून समजावं. तुमचं पुण्य माय. तुमच्यासाठी जर मालक रडत असेल, तुमच्यासाठी मालक तुमची काळजी घेत असेल तर तुम्ही मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलेले, काहीतरी पुण्य केले. सगळी त्याची काळजी घेऊन जर तुम्हाला नीट विचारित नसेल तर मागच्या जन्माचं पाप आहे, मागच्या जन्माचं पाप. याला भाग्य समजा. मालक आपली काळजी घेते याला भाग्य समजा. काय करायचं आहे? जर शिजनाला एक दागिना आणते पण सांच्या पारी गावामध्ये येशीत उभं राहून शिया देते. काय काय ते काय पुण्य आहे का आपलं? ते काय पुण्य आहे का आपलं? आपलं काहीतरी पुण्य समजा. ब्रह्मांडाचा मालक लक्ष्मी मातेसाठी रडत होता, लक्ष्मीनं पाहिलं आज देव आपल्यासाठी रडतात. लक्ष्मीचे डोळे पाण्याने भरून आले. अरे इतका लांब राहिला तरी माझ्यावर जीव आहे, माझ्यावर जीव आहे. पती पत्नीचा एकूण एक इतका जीव असतो. मालकानं जर काही खाल्लं नाही तर हिचे डोळे पाण्याने भरून यावं येते त्याची, त्या रडत्यात. आणि आपण जर महाराज मालकीने काही नाही खाल्लं तर आपल्या डोळ्यात पाणी यावं. काय ते संसार परमार्थ माय. काय करायचं परमार्थ करून आणि पाराव जाऊ जाऊ काय करता तुम्ही? हेच आपल्या घरी परमार्थ आहे, हेच परमार्थ. पती पत्नीचं एक मन असलं, अरे एकूण एकाचं अंतकरण सुख दुःख जर त्यानं एकूण एकाचं ओळखून घेतलं तर संसार करीत करीतच परमार्थ घडते, संसार करीत करीतच. म्हणून तर महाराज म्हणले संसारी असावे असोनी नसावे. ऐका ना माता, ऐका ना. लक्ष्मी मातेनं पायाचं दर्शन घेतलं. आपल्या कोणतरी पाया पडायले. ज्या दिवशी द्वारपाळ झालं तेव्हापासून कोणीच पाया पडत नव्हतं. कोण पाया पडत द्वारपाळाची? पायाला कोणीतरी स्पर्श केला, पाहिलं तर आपली लक्ष्मी आहे. ब्रह्मांडाच्या मालकाने हाताला धरून असं उठवलं लक्ष्मीला. लक्ष्मी काय करतेस? कधी आलीस? 6 महिने झाले आले मालक. काय केलंस? राजाच्या घरी स्वयंपाक करते, जेवू घालते त्यांना. आज तुमचं दर्शन झाले प्रभू. गंध लावला, प्रभूला वाळलं. मालकाला गावाला जातावळे त्याला टिकला लावायचा, त्याला गंध अक्षता लावायचा. आणि ओवाळलेला दिवा मालक येऊपर्यंत देवाजवळ इजू देऊ नका, तसाच ठेवा. मालकाला रस्त्यामध्ये यमाचा लाग नाही त्याच्या अंगाला हात लावायला, इतकी ताकद तुमच्या दिव्यामध्ये आहे. तुम्ही मालकाला ओवाळल्यामध्ये एवढी ताकद आहे. एवढी जाता जाता 50 शिया देती.
ती मोटरसायकल विचार करते, अशी काऊन बोलली, अशी काऊन बोलली. ती जाते एखाद्या ट्रक खाली, त्या विचारात गाडी. त्या मालकाला जाता जाता चांगलं बोलत जा, चांगलं बोलत जा. अरे मालक जाता जाता दारात ये जा ना, काय नुकसान व्हायला का, तुमच्या पायाला काय भेगा पडल्यात, काय उरली येतं, काय लंगड्या झाल्या. मालक जाता जाता दारात येत जा, मालक लवकर या म्हणे जा. जाता जाता गाडीवर बसल्या एकदा हाताने असं करी जा की काय तुमच्या हाताला वात यायला काय, वात यायला का तुमच्या हातात, असं करी जा की, करी जा. काय नुकसान आहे, काय नुकसान आहे. शिका माय, काहीतरी शिका, काहीतरी शिका. ऐका ना, ऐका ना, काहीतरी शिका. लक्ष्मी मातेनं कडकडून मिठी मारली भगवंताला. भगवान खूप कष्ट घेतलेत, खूप कष्ट. लक्ष्मी माझ्यासाठी 6 महिने तुला राजाची सेवा करावी लागली ग, काही वाटलं नाही ना मालक. अहो एवढी दिवस सेवा केली पण तुम्हाला पाहिल्यावर मी सगळं दुःख विसरले, सगळं दुःख विसरले. ठीक आहे, ठीक आहे. मालकाला गंध लावला, अक्षता लावल्या आणि ब्रह्मांडाच्या मालकाने लक्ष्मीच्या डोक्यावर हात ठेवला, डोक्यावर हात ठेवला. ऐका ना, गावाला जाता जाता तुम्ही ओवाळीत जा, चांगल्या कामाला जाऊ लागला. जराशी घेऊन येतो म्हणले, ओळू नका, कशाला ओळता त्याला, नाही येतो जरासा झुटका घेऊन म्हणले, त्याला ओळून काय फायदा आहे. चांगल्या कामाला जर निघाला त्याला तुम्ही ओवाळी जा, त्याला गंध लावी जा. आणि मालकींना आपल्या ओळलं हरियाणा, तिच्या डोक्यावर हात ठेवी जाऊ आपण उजवा. तुमच्या डोक्यामध्ये एक अशी मोठी शक्ती आहे. मालकानं तिच्या डोक्यावर हात ठेवला, किती असणारी शक्ती याच्या शरीरात शिरते. वाईट विचार शरीरातले निघून जातात आणि मनामध्ये चांगले विचार येतात, चांगले विचार. म्हणून भगवंताने असा डोक्यावर हात ठेवला लक्ष्मीच्या. आणि लक्ष्मीच्या डोक्यावर हात ठेवल्या ठेवल्या जे वाईट कार्य करायला भगवान आले, बळीराजाचा यज्ञ मातीत घालायला, आत्ता भगवंताला उजळलं. मी का आलो असं म्हणला. कुठे हात ठेवल्यावर, डोक्यावर ठेवल्यावर, तुमच्या डोक्यावर हात ठेवला. इतकी ताकद मालकानं तुमच्या डोक्यावर हात ठेवल्यावर, इतकी ताकद, इतकी. आता ही हात ठेवत नाही, ती वळीत नाही. संसारात मारामाऱ्यात चालू आहे, ही बोलती ती बोलती, गाव ऐकते अख्खं गाव. जाता जाता तरी गोड बोलतात की काय, करोकर या बेगिनो, दिवस मळवायच्या आधी नीट या. अरे ते जास्तच येते मग इतकं बोलल्या, नीट या, नीट. चांगलं बोला जा, चांगलं चांगलं बोलायला शिका, बस वाणीनं चांगलं बोला. हो तुमच्या वाणीमध्ये एवढी ताकद आहे, काय न बोले ते मालक नीट होईल म्हणून. ब्रह्मांडाच्या मालकाला शिया दिल्या तर तुम्ही आवडत्यात. जनाबाई बाईच होती ना, कोण होतं, जनाबाई आईसाहेबानं ब्रह्मांडाच्या मालकाला शिया द्यायच्या. संतोष महाराज काय म्हणायचे, अरे अरे मीठा, अरे अरे मीठा, अरे अरे मीठा, असताना भाऊबीजेला भावाला गंध लावीत जाऊ. भावानं बहिणीला लावू नये, लगेच हे घेतला हे लावते तिला असं बस ग. बहिणीनंच लावायचा भावाला असं गंध. वळ लक्ष्मी मातेनं वळ आणि खाली बसली लक्ष्मी माता. बळीराजानं सांगितलं, ताई माग काय मागायचं ते. लक्ष्मी मातेच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब गळत होते. दादा मागशील ते देशील, राज्य माग ताई, माझा जीव माग. दादा याच्यातलं काहीच नको रे, मला मागशील ते देशील का दादा. बळी म्हणते, ताई मला वचन दे दादा. बळीराजानं वचन दिलं, ताई माग 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 ताई माग. लक्ष्मी मातेनं खाली मान घातली, डोळे पाण्याने भरून आली. दादा एकच मागते रे, तुझ्या दारातला द्वारपाळ देतो का. बळीराजा म्हणला, ताई त्याला नेऊन काय करतीस, त्याला नेऊन काय करतीस. लक्ष्मी मातेच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब सुरू झाले. दादा ते दुसरं कोणी नाही, मालक म्हणजे मालक आहे रे दादा, त्याला सोडवण्यासाठीच मी इथं आले. दादा मी लक्ष्मी आहे, लक्ष्मी आहे. लक्ष्मी म्हणल्या म्हणल्या बळीराजाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा सुरू झाल्या. लक्ष्मी मातेला साष्टांग दंडवत घातला. ताई 6 महिने माझं घर झाडून काढावं, 6 महिने स्वयंपाक करून मला जेव घालावं, मी आंघोळ करत असताना 6 महिने माझ्या पाठीला तू वाट घासावी. ताई तू माझ्यासाठी एवढे कष्ट घेतलेस, लक्ष्मी मला कळाली ना ताई, लक्ष्मी माते मला माफ कर, मला माफ कर. बळीराजाला सांगितलं, दादा मी तुझ्यासाठी काहीच केलं नाही, मी माझ्या मालकासाठी केले. ब्रह्मांडाच्या मालकाला आवाज दिला. ब्रह्मांडाचे मालक पळत आले. काय 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 राजे इकडे म्हणे, कपडे काढून टाक. नवीन कपडे ब्रह्मांडाच्या मालकाला दिले. आणि बळीराजाने ब्रह्मांडाच्या मालकाचा हात आपल्या हातात धरला आणि लक्ष्मीचा हात एका हातात धरला आणि लक्ष्मीचा हात भगवंताच्या हातात दिला.
आणि सांगायला सुरुवात केली, देवा आजपासून तुला मुक्त केले रे, पण एक अटीवर, माझ्या बहिणीचा सांभाळ चांगला करायचा. आजपासून तुला एक गोष्ट सांगतो, माझ्या बहिणीला विचारल्याशिवाय आजपासून कुठं जायचं नाही. हे मी तुला मुक्त केले, पण मला हे वचनात एवढं अडकून बसलात, कुठं जायचं नाही. आजपासून माझी बहीण तुझ्या सांभाळी घातली, आजपासून हिला विचारल्याशिवाय कुठं जायचं नाही. देव ऐकला की नाही मला माहिती आहे, पण तेव्हापासून आम्ही पक्क लक्षात ठेवलं. काय हा बळीराजानं देवाला सांगितलं, पण ते ऐकत ऐकत आम्ही पक्क लक्षात ठेवलं की हिला विचारल्याशिवाय आता कुठं जायचं नाही. तेव्हापासून आम्ही मात्र पक्क लक्षात ठेवलं, देवानं मला माहित नाही ऐकलं की नाही ऐकलं. ऐकानं ही जर कथा तुम्ही ऐकली ना, चुकून मालकाला काही बोलल्याचा दोष लागला असं, चुकून आपल्या जीवनामध्ये गरिबी आली असेल, मालक काही संकटात असेल, तर एवढी कथा ऐकायची. एवढी कथा तुमचं ते संकट सगळं लायचं होतं माझं सगळं. ही लक्ष्मी मातेची कथा आहे, ऐका ना. आता पुढे भगवंताचा 6वा अवतार परशुराम अवतार सांगितला, 7वा राम अवतार. 7वा कोणता अवतार? राम अवतार. खटवांग नावाचा राजा होता. खटवांगला दीर्घबाहू, दीर्घबाहूला प्रतुसवा, प्रतुसवाला आजच, आणि आजाला दशरथ. खटवांगश दीर्घबाहू, दीर्घबाहूच प्रतुसवा, प्रतुस्रवा आजस्य दशरथ. हा मग आज नावाचा राजा, आज नावाच्या राजाला दशरथ नावाचा राजा. राजा दशरथाला 3 पत्न्या. किती पत्न्या? 3 पत्न्या. कोणत्या कोणत्या? कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. वा, रामायण तुम्ही सगळे ऐकता रोज माहिती. कौसल्या धर्मपत्नी. आता ऐका, कौसल्या धर्मपत्नी, सुमित्रा ही सेवापत्नी, आणि कैकेयी मात्र भोगपत्नी. आता सेवापत्नी काय, धर्मपत्नी काय, भोगपत्नी काय, एकीला 1.5 तास लागते सांगायला. आपल्याला जन्म करायचा. ऐका ना. शिवापत्नी तिला धर्मपत्नी तिला म्हणतात की आपल्या वडीलधाऱ्या माणसानं सोयरीक लावली आणि तिच्यासोबत लग्न करून शास्त्रयुक्त आपण लग्न केलं आणि तिच्यासोबत आयुष्यभर राहायचे, तिला म्हणायचं धर्मपत्नी. सुमित्रा माता शिवापत्नी होती. सुमित्रा मातेच्या माहेरामध्ये एकदा राजा दशरथ आले. तिच्या वडिलाचे मित्र होते. दशरथ राजाला पाहिल्या दर्शनासाठी सगळे लोक गेले. सुमित्रा माता दर्शनाला आली आणि सुमित्रा मातेनं दशरथाच्या पायावर डोकं ठेवल्या बराबर राजा दशरथाचं स्वरूप पाहिलं आणि मनात विचार केला, लग्न करील तर याच्यासोबत करील, म्हण नाही तर तशीच राहील, करणारच नाही म्हणली, करणारच. आली वापस घरी. ज्या दिवशी दर्शन घेऊन आली ना, त्या दिवशीपासून कोणला बोलणं, जेवण करीनं, घरातून बाहेर निघणं, झोपूनच राहिली. आईला वाटलं काही दुखत असेल. आजच्या दिवस 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पोरगी काही खाईनं घरात झोपून राहिली. मग एका दिवशी वडिलाला सांगितलं, बापाला सुमित्रेच्या, मालक 3 दिवस झालो लेकरू झोपूनच आहे, काही खाईनं, कोणला बोलणं. कोणला बोलणं, काही खाईनं. सुमित्रेच्या वडिलांना विचारलं, बाळ काय झाले, पण सुमित्रा बोलत नव्हती. वडिलांना सांगितलं तिला, आईला, हे बघ विचार, तिला काय झाले ते विचार. नाना प्रकारचे वैद्य आणले, तपासण्या केल्या. वैद्यांना सांगितलं हिला कोणताच रोग नाही, चिंता नावाचा रोग आहे. चिंता नावाचा काय चिंता असं. एका दिवशी आईनं आपल्या जवळ बसलं आणि तोंडावर हात फिरवला. आईनं सांगितलं, बाळ का गाय, हे बघ माय, मी तुझी आई नाही, आजपासून तुझी मैत्रीण आहे. सांग मला तुझ्या मनात काय ते सांग. मैत्रीण म्हणून सांग तुझ्या मनात काय ते. मुलीला 14 वर्ष झाले ना. 14 वर्षापर्यंत मुलीवर आईचा अधिकार गाजवा. 14 वर्षापर्यंत. 5 वर्षापर्यंत लेकरू म्हणून देव समजा तिला. 5 वर्षाच्या नंतर 5 ते 11 9 5 ते 9 तिच्यावर आईचा अधिकार गाजवा. आणि एकदा 14 वर्षाची झाली की आईचा अधिकार तुम्ही काढून घ्या, मैत्रिणीचा नातं जोडा. मैत्रिणीचा
म्हणजे तिला कुठलीच गोष्ट जर तिच्या मनात आली तर तुम्हाला सांगायची लाज वाटू नये, असं तिच्याबरोबर मोकळं वागा, म्हणजे त्या लेकरावर बर्डन येत नाही. आणि मग तिला कोणी अन्याय करत असेल, कोणी अत्याचार करत असेल तर ती लेकरू तुम्हाला सांगायला घाबरत नाही. म्हणून 14 वर्षाची पोरगी झाली ना, हा तिला मात्र मैत्रिणीसारखं वागवायचं, मैत्रिणीसारखं. कुठल्या गोष्टी एकुणेकीला बोलायच्या, मैत्रिणीसारख्या बोलायच्या. मैत्रिणी सांगितलं, सुमित्रे आजपासून मी मैत्रीण आहे तुझी, सांग मला काय ते मनात, सांग मला काय ते मनात. सुमित्रा मातेनं सांगितलं, आई दशरथ राजे आपल्या नगरात आलते अयोध्येचे. हो, मी त्यांचं दर्शन घेतलं होतं. हो, तुला काही म्हणलेत का? नाही गाई, ते कशाला काय म्हणतील. मग त्याच दिवशी मी मनात ठरवले आहे, लग्न करील तर त्याच्या सोबत करील, नाही तर मी तशीच राहील, मरण अन्न पाणी खाणार नाही. आईनं सांगितलं, सुमित्री येडी झालीस का? ते सूर्यवंशातला राजा आहे, सूर्यवंशातला. येडी झालीस की काय? एक बाणी एक वचनी एक पत्नी, त्याच्यात राज्य होऊन गेलेत. हरिश्चंद्र नावाचा राजा, स्वप्नात दान दिलेलं ते खरं करून दाखवलं, त्याच्या वंशातले राजे आहेत. येड लागले का तुला? कसं करील लग्न ते दुसरं? आई म्हणली, मग लग्न जर माझ्यासोबत करीत नसते तर मी अन्न पाण्याचा त्याग केला, मी कशाला स्पर्श करणार नाही. माझी शपथ आहे, कोणाला सांगू नकोस, माझी शपथ. आईची तर डोळेच पाण्याने भरून आली. आता नेमकं काय करावं? एका दिवशी संध्याकाळी मालकाचं दर्शन घेतलं, रडायला सुरुवात केली. मालक, पोरगी वाचत नाही. काय झालं ग तिला? काय झाले? वैद्य तर काही रोग नाही म्हणतात, चिंता रोग आहे. काय चिंता आहे? मालक, अयोध्येच्या राजा दशरथासोबत लग्न करायचे म्हणली, नाही तर मी वाचणार नाही म्हणते, मला सेवा करायची म्हणते. वडिलाचं अंतःकरण भरून आलं. अरे, त्याला बाप म्हणतात नाही. आपल्या लेकराचं हित होण्यासाठी स्वतःचं काही झालं तर हरकत नाही, पण बाप मागं पुढे पाहत नाही. येतो म्हणले विचारून, राग आला तर मला मारून टाकतील, याच्या पलीकडे काय करणार आहे. अयोध्या नगरीमध्ये प्रवेश केला. राजा दशरथाच्या पायावर साष्टांग दंडवत सुमित्रा मातेच्या वडिलांनी घातला. वडिलांनी घट्ट पाय धरले, रडायला सुरुवात केली. मित्र होते. दशरथ राजानं उचलला. अरे का रडतोस बाळा, का रडतोस? काय कारण आहे? काही तुला कोण त्रास दिलाय? राज्य संकटात आहे? पैसा आदला कमी पडलाय? राज्य काहीच कमी पडलं नाही. एकाच गोष्टीची भीती वाटते, मला तुम्ही वचन द्या, मी तुम्हाला सांगतो. वचन दिलं माय, काही म्हणत नाही, सांग. माझ्या सुमित्रानं तुमचं दर्शन घेतलं होतं, हा, आणि त्या दिवशी ठरवले तुमच्यासोबत लग्न करायचे, तुम्ही लग्न करा. दशरथ राजाचे डोळे पाण्याने भरून आले. दशरथ राजा, अरे सांगितलं मित्रा, काही गोष्टी मला देता येतात रे, पण माझं लग्न झालंय, कौशल्याच्या स्वाधीन आहे मी. मला मनानं दुसरं लग्न आता करता येत नाही. जशी स्त्री बांधेल असती पतीच्या नावावर, तसा पती पण बांधेल असला पाहिजे तिच्या नावावर. लक्षात आलं? एकदा लग्न झाल्यावर पुरुषाची सुद्धा वाईट नजर नसली पाहिजे. जशी स्त्रीची वाईट नजर असल्यावर तिला किंमत कमी होती, तशी पुरुषाची वाईट नजर दुसरीकडे पडत असेल तर याला पण किंमत राहत नाही. ज्या दिवशी लग्न झाले, जशी स्त्री बांधेल आहे तसा पुरुष पण बांधेल असला पाहिजे, तर कथा पुराण ऐकण्यात मजा आहे. नाही तर म्हणल्या पुरुषाला काही होत नसते, दात पाडाव त्याचे, काही होत नसते, काही होत नसते. ऐका ना मा, ऐका ना. दशरथ राजाचे डोळे पाण्याने भरून आले. अरे नाही, माझं लग्न झाले, मला कसं दुसरं लग्न करता येईल? कसं करता येईल आता दुसरं? आता यानं विचार केला, आपली पोरगी वाचत नाही. कौशल्या मातेच्या जवळ गेला आणि कौशल्या मातेला साष्टांग दंडवत झाला. कौशल्या मातेनं पाहिलं तर आपल्या बापाच्या वयाचा माणूस आपल्या पाया पडायला, वडिलाच्या वयाचा. हात धरले, बाबा असं का करता तुम्ही? माझ्या का पाया पडता? तुम्ही माझ्या बाबाच्या वयाचे आहेत, माझ्या का पाया पडता? माझे धर्माचे बाबा तुम्ही आहात. धर्माचे बाबा म्हणले की डोळे पाण्याने भरून आली. ताई, मला बाबा म्हणलीस? हो ना बाबा, माझ्या बाबाच्या वयाचे आहेत तुम्ही. बाबा म्हणले. ताई, मला बाबा म्हणलीस? हो. मी धर्माचा बाप आहे माय तुझा? हो बाबा. या बापाची एखादी गोष्ट ऐकते ताई, एखादी? सांगा बाबा, सांगा बाबा, काय संकट आहे बाबा? कोणी त्रास देते का बाबा? मला सांगा बाबा. ताई, मला वचन द्यावं लागते ग. कौशल्या मातेनं वचन दिलं, बाबा केवढे संकट असू द्या, निवारण करणं माझं काम आहे. ताई, मला एक मुलगी आहे, तुझी लहानी बहीण समज. हो. मग बाबा, तिला कोणी काही म्हणले? नाही ताई.
तिनं तुझ्या मालकाचं दर्शन घेतलं आणि मनात ठरवले तुझ्या मालकासोबत लग्न करायचंय. राजाला मी म्हणून पाहिलं, पण राजा तुझ्यावर असणारी प्रेम आहे. राजा म्हणले मी लग्न नाही करणार दुसरं, पण माझी पोरगी अन्न पाण्याचा त्याग केलाय, ती वाचत नाही. मग तिचा जीव वाचवायचा असेल ताई तेवढं काम कर, तू सांग तेवढं काम. आणि कौशल्या माता स्वतः राजा दशरथाजवळ गेली आणि दशरथ राजाला सांगितलं माझी लहानी बहीण आहे, तिचा जीव वाचवायचा आहे, माझी शपथ आहे तुम्हाला लग्न करावं लागते. आणि सेवा करण्यासाठी आपल्या मालकाला मागून घेतलं. तिचं नाव सेवापत्नी. आता भोगपत्नी धर्मपत्नी राहू द्या, ती नाही सांगत आता ती सेवापत्नी. ऐका ना, लग्नाला बरेचसे वर्ष झाले, लेकरू बाळ नाही, पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि महाराज ते अग्निनारायण प्रसन्न झाले, प्रसाद तिघायला दिला, घारीनं पिंड झटपिला कैकईचा, दोघीने अर्धा दिला आणि गर्भधारणा राहिली. उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष नवमी जन्म झाला. आता कृष्ण जन्म आहे, एकदा घेऊन यायचं आता वसुदेवाला, कृष्ण जन्म आहे. ऐका आता, ज्याची आपण वाट पाहिलो, 9वा स्कंद संपलाय आणि 10म स्कंदाला सुरुवात आहे. सुखदेव भगवंताने राजा परीक्षितीला सांगत असताना राजा परीक्षितीने प्रश्न केला, राजवाच्य. राजा म्हणतात महाराज आता आम्हाला भगवान गोपाळ कृष्ण परमात्माचं चरित्र सांगा, 10म स्कंद सांगा. कथितम वंश विस्तारो सोम सूर्य तथा. आता कृष्ण जन्म विस्तार पर्व कृष्णाच्या कथा सांगा. आजपर्यंत भागवत ऐकलेलं एका बाजूला, आता कृष्ण जन्मापासून ऐकलेलं एका बाजूला, आतापर्यंत सगळं पुण्य एका बाजूला आणि कृष्ण जन्मापासून कथा ऐकली. सगळं भागवत ऐकलेलं पुण्य तितकंच आणि कृष्ण जन्मापासून ऐकलेलं तितकंच. पंक्तीला पात्र वाढायला तेव्हापासून बसल्यावर जेवायलाच भेटते आणि पात्र वाढणं झाल्यावर गडबडीत येऊन बसला तरी म्हणजे एक ताट वाढून घेतल्यावर तितकंच भेटते. तसं आता ते आतापर्यंत तुम्ही बसलात पुण्य तितकंच आहे, पण आता कृष्ण जन्मापासून जर पुढची कथा ऐकली तरी पुण्य तितकंच आहे. आता भगवान गोपाल कृष्ण परमात्माचा जन्म होणार आहे. खूप आनंद वाटला. हे फुलं ते हारण ते तयारी चाल काय गावात तीनदा सांगावं लागते, कृष्ण तयार. पूर्वीच्या काळामध्ये उग्रसेन नावाचा राजा होता. राजा उग्रसेनाला कंस, राजा उग्रसेनाला देवक नावाचा एक भाऊ होता. देवकाला 7 मुली होत्या. त्या 6 मुलीचे लग्न झाले होते आणि देवकी नावाची मुलगी लग्नाची शिल्लक राहिली होती. उग्रसेनाने मुलगा झालेला कंसानं आपल्या बापाला बंदिशाळेत टाकून दिलं आणि स्वतः राज्य ताब्यात घेतलं. कंसाचा सगळा स्वभाव खराब होता, पण एक गुण चांगला होता. वाईट वागणाऱ्याला पण एखादा गुण चांगला असते आणि चांगलं वागणाऱ्याला पण एखादा गुण वाईट असते. चांगलं काही माणसं हरिपाठ घेतात, काकडा म्हणते, सगळं करतात, पण